आता मी काय केलेलं आहे 2025 मध्ये झालेल्या जे काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे पुरुष आणि महिलांच्या ज्या काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे यावर बरेचदा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. मग आता लक्षात घ्या, इथे आपण तुम्हाला ऑस्ट्रेलियन ओपन दिसत असेल, फ्रेंच ओपन आहे, विम्बल्डन ओपन आहे आणि US ओपन तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, US ओपन तुम्हाला दिसत असेल म्हणजे ही स्पर्धा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 अशा 4 स्पर्धा ज्या वर्षातनं एकदा होतात. 4 स्पर्धा आहे या ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन ओपन. यापैकी सर्वात जुनी जी स्पर्धा आहे ही आहे विम्बल्डन ओपन. लक्षात असू द्या, यामध्ये पुरुष विजेते कोण आहे लक्षात असू द्या, यांचे नाव घेतलेले आहे आणि महिला विजेते कोण आहे यांचे नाव घेतलेले आहे. आता प्रश्न विचारताना सगळ्यांचे नावं सुद्धा मी तुम्हाला सांगणार, पण प्रश्न वेगळ्या प्रकारे याच्यावर कसा विचारला जाऊ शकतो ते सुद्धा बघा. आता ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये विजेता ठरला आहे जानिक सिनर, हा इटलीचा आहे लक्षात असू द्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये. आणि उपविजेता जो आहे हा अलेक्झांडर झेवेर ठरलेला आहे, हा उपविजेता ठरलेला आहे. कोण ठरलेला आहे? उपविजेता ठरलेला आहे. मग फ्रेंच ओपन मध्ये कोण व्यक्ती आहे? कार्लोस अल्कराज विजेती ठरली आहे. त्यांनी कोणाचा पराभव केला? तर जानिक सिनरचा पराभव केलेला आहे. तसंच विम्बल्डन मध्ये जानिक सिनर विजेता ठरलेला आहे, तर उपविजेता कार्लोस अल्कराज ठरलाय. आणि ज्याला US ओपन किंवा अमेरिकन ओपन असं म्हटलं जातं, त्यामध्ये कार्लोस अल्कराज विजेता आणि जानिक सिनर हा उपविजेता म्हणजे पराजित झालेला आहे, उपविजेता ठरलाय. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की हा जो जानिक सिनर आहे यांनी 2025 पैकी कोणत्या स्पर्धेचं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं, तर जानिक सिनरने ऑस्ट्रेलियन, बघा ऑस्ट्रेलियन आणि जानिक सिनर तुम्हाला कुठे दिसते? विम्बल्डन. ठीक आहे, विम्बल्डन या दोन ज्या काही महत्वाच्या स्पर्धा आहे 2025 मध्ये झालेल्या होत्या, याचं विजेतेपद पटकावलेलं आहे जानिक सिनर. आणि जानिक सिनरनी ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन. त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाचं आहे,